क्लायंट जर दंडामध्ये फॅटी असेल तर त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ह्यावर सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बऱ्याच वेळेला बघा आपल्याला ब्लाऊज इथे दंडामध्ये घट्ट होतं आणि पुढे लूज होतं आणि इथे सुद्धा लूज होतं. फक्त हा पार्ट आपला असतो दंडाचा, तो इथे आपल्याला घट्ट होतो. मुंड्यामध्ये ब्लाऊज असं खेचलं जातं, वरती सरकत नाही. तर त्यामुळे आपल्याला फॅटी दंड असतील तर ते क्लायंटला समोर पाहायला लक्षात येतं. त्या केसमध्ये तुम्ही 3 ठिकाणचं मेजरमेंट घेऊ शकता, म्हणजे आर्म होलचं, मिडल आपला जो दंडगीर आहे त्याचं आणि जो तुमचा बॉटम दंडगीर आहे त्याचं. तर ही तुम्हाला इथे खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगते बघा. बोलता बोलता मी खूप साऱ्या टिप्स सांगते, फक्त तुम्ही मिस करता त्याच्यामुळे तुमच्या कटिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये गडबड झालेली असते. आता पुन्हा तुम्हाला सांगते बघा. 5.5 इंच शोल्डर घेतली, म्हणजे 11 इंचाची निम्मी 5.5 इंच घेतली आणि इथे मी 6 इंच, 6.25 इंच मुंडा घेतला होता. 5.5 आणि 6.25 इंच, कारण दंड जाड आहेत क्लायंटचे, त्याच्यामुळे इथे आपल्याला घेर लागणार आहे. पण इकडे 9.5चा गळा आहे, तर इकडे ही रुंदी जी आहे ती मी 2 इंच घेतलेली आहे. 2.25 घेतलेली, पहिली तुम्हाला डबल मार्किंग दिसते, 2.25 घेतलेली आणि पुन्हा डीप गळा आहे म्हणून इथे 2 इंच घेतलेले आहे. आणि ही जी शोल्डर मी 5.5 इंच घेतलेली ती पुन्हा 1/2 इंच आत घेतलेली आहे. आता इथे मी कटिंग केलेलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, पण हे मी इथे कटिंग करणार आहे प्रॉपर. जेव्हा मेन फॅब्रिकवरती हे आम्ही कटिंग करायला घेईल तेव्हा, कारण हे कटिंग करता करता लक्षात आलेलं आहे, आयडिया आलेली आहे की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू. आणि तुम्हाला माहिती आहे, मनात आलं की तुमच्यासोबत लगेच शेअर करत असते मी, उशीर करत नाही. कारण पुन्हा ते उद्या करू म्हणताना खूप पेंडिंग पडतं, त्याच्यामुळे ते होत नाही. मग कटिंग करता करताच मनात आलं म्हणून हे एक्स्ट्राचं कटिंग मी केलेलं नाही. आता ही 1/2 इंच गळ्याचा शोल्डरचा पार्ट मी आत का घेतला हे एक्सप्लेन करते. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा मी 6.25चा दंडगीर घेतलेला, 6चा घेतलेला आहे, तो का सांगते घेतला. आता या केसमध्ये डीप नेक आहे, तर गळा कट केल्यानंतर इकडे आपल्याला हा पसरतो, त्यामुळे आपण हा 6.25चा दंडगीर आता इथे घेतला तर हा फुगा येऊ शकतो काखेमध्ये, आर्महोलमध्ये, म्हणून मी 1/2 इंच कमी केलेला आहे आणि इथे खोल दिलेलं आहे. इथे फक्त आपल्याला हे 1 इंच ते 1.25 इंचच घ्यायचं. 1.25 इंच घेतला तरीही चालेल, 1 इंच घेतला तरीही चालेल, पण 1.25 इंच घ्या. फॅटी क्लायंट आहे, मागे पुढे तब्येत झाली तर थोडासा हा पार्ट जो आहे ब्लाऊज शिवल्यानंतर गळा कटिंग करताना हा पार्ट थोडासा त्यांना मुवेबल होतो, जास्त खेचत नाही. पुढे वगैरे हात केलं की मुवमेंटला प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे इथे तुम्हाला 1.25 इंच घ्यायचा आहे. आणि हा पार्टसुद्धा मी इथे कट करणार आहे 1/2 इंचाचा. आणि इथे बघा ऑलरेडी मी हे मार्किंग खाली केलेलं ते वरती करून इथे 1/2 इंच वरती करून कटिंग केलेलं आहे. आता हे माझ्या मापामध्ये जे मी चेंजेस करते ते तुम्हाला सांगते. तुमच्या मापाची पद्धत वेगळी असू शकते किंवा तुमच्या मापामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटू शकतात. तर तुमचं जर ब्लाऊज परफेक्ट बसत असेल फिटिंगला तर तुम्ही त्या हिशोबाने कटिंग करू शकता.